नमस्कार, ETV भारतमध्ये आपलं स्वागत। आपण पाहत आहात न्यूज टाइम। देशातील सर्वात मोठा सागरी महामार्ग असलेल्या अटल सेतूचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन। मुंबईकरांचा प्रवास आता होणार सुपरफास्ट। शिवडी ते न्हावा शेवापर्यंत 22 किलोमीटरचा आहे अटल सेतू। ठाकरे गटाकडून अटल सेतूच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कार। ठाकरे गटाच्या स्थानिक आमदार खासदारांना ऐनवेळी निमंत्रण दिल्यानं शिवसेनेत नाराजी। देशात अनेक प्रकल्प अपूर्ण असताना केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उद्घाटनाचा धडाका सुरू। खासदार संजय राऊतांची पंतप्रधान मोदींवर टीका। राम मंदिर उद्घाटनावरून शंकराचार्यांच्या विरोधाचं काय? राऊतांचा भाजपाला सवाल। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाशिकमध्ये केलं राष्ट्रीय युवा महोत्सव सोहळ्याचं उद्घाटन। युवकांना केलं खास मार्गदर्शन। व्यसनमुक्तीचा दिला संदेश। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळाराम मंदिरात केली पूजा। मोदींनी टाळ वाजवून भजनही केलं। वनवासात असताना भगवान रामाने पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासोबत पंचवटीत केले वास्तव्य। पंतप्रधान मोदींचा नाशिकमध्ये रोड शो। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची उपस्थिती। 22 जानेवारीला देशातील नागरिकांनी आपापल्या परिसरातील मंदिराची स्वच्छता करण्याचं मोदींचं आवाहन। मुंबईत 144 कलम लागू असलं तरी सुद्धा आम्ही मराठे मुंबईमध्ये येणारच। सरकारनं आता मराठ्यांचा अंत पाहू नये। मनोज जरांगे पाटील मुंबईतील उपोषणावर ठाम। 13 वर्षाच्या मुलीसोबत प्रेमातून शरीर संबंध हा बलात्कार नाही, उच्च न्यायालयाचं मत। आरोपीला दिला जामीन। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय। अन्नपूर्णी चित्रपटातील वादग्रस्त सीन प्रकरणी अभिनेत्री नयनतारासह 8 जणांविरुद्ध ठाणे जिल्ह्यात गुन्हा दाखल। धार्मिक भावना दुखावल्याची केली होती तक्रार। न्यूज टाइम मध्ये इथेच थांबूया। लेटेस्ट अपडेट्ससाठी लॉग इन करा etvbharat.com।